अन्याय झाला ओबीसीसाठी, तर तुम्ही स्वतः म्हटल्यात की मी ओबीसी बसणार. बघा, असं आहे की 2005 पासून मी सातत्याने ओबीसी चळवळीसोबत जुडलेलो आहे. अनेक ओबीसींचे आंदोलनं असतील, मोर्चे असतील, अनेक विषय असतील, ते नेहमी मी मांडत असतो. ओबीसींसाठी 2016 पासून सातत्याने विधान परिषदमध्ये आजपर्यंत मी आवाज उठवत होतो. महाराष्ट्रामधले 52 GR पैकी जवळपास 40-45 GR हे माझ्या पाठपुरावाने निघालेले आहे. अनेक लोकांच्या मार्गदर्शनाने, ओबीसी संघटनेच्या मार्गदर्शनाने माझ्या पाठपुरावाने निघालेलं आहे. आणि निश्चितच ओबीसी समाजासाठी मी कटिबद्ध आहे. मी ओबीसी समाजाचा ऋणी असल्यामुळे, मी ओबीसी समाजामधला असल्यामुळे निश्चितच ओबीसींचा लढा नेहमी देत असतो आणि पुढे देत राहणार. जर समजा याच्यात जर समाज समाधानी झाला नाही तर मी समाजासोबत उभा राहणार. एक समिती तयार करणार येणार आहे आणि तिथं आपण अध्यक्ष बनवून वटट्टीवारला असा एक वक्तव्य केलं आपण. नाही, एक या मंचाच्या माध्यमातून, ओबीसी मंचाच्या माध्यमातून एक मागणी झाली की सगळे ओबीसी समाजाचे जे आमदार आहेत त्यांनी एक दबाव गट तयार केला पाहिजे आणि सगळ्याच पक्षाचे, आणि सगळ्यांनी एकत्र येऊन ओबीसींच्या विषयांसाठी लढा दिला पाहिजे की ओबीसींच्या विषयाला वाचा फोडली पाहिजे. आणि निश्चितच त्याचं उत्तर देत असताना मी त्यांना सांगितलं की आम्ही निश्चितच सगळे ओबीसी आमदार विधानसभेचे आणि विधान परिषदेचे एकत्र येऊन एक ओबीसी गट तयार करू आणि निश्चितच त्याचा अध्यक्ष विजयभाऊ वडेट्टीवारांना करू, असं मी त्यात म्हटलं. दादा, माजी आमदार श्री अश्विनी वैष्णव यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे की जो बुलेट ट्रेनचा प्रकल्प आहे तो ठाकरे सरकारने परवानगी दिली नाही, त्याच्यामुळे उशिरा झाला, असं एक त्यांनी म्हटलं आहे. निश्चितच ज्यावेळेस 2019मध्ये उद्धव ठाकरेजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले त्यावेळेस त्यांनी या मेट्रो प्रकल्पाचा विरोध केला आणि म्हणून एक महत्त्वाकांक्षी, देशातला सर्वात मोठा आणि सर्वात प्रथम अहमदाबाद मुंबई हा जे मेट्रो ही जी बुलेट ट्रेन आहे, हा प्रकल्पला उशीर झाला. पण मला असं वाटतं याच्यात काही चिंता करायची गरज नाही. मोदीजी या देशात आहे आणि म्हणून हा प्रकल्प जो उशीर झाला तो पूर्ण भरून काढून अश्विनी वैष्णवजींच्या नेतृत्वात हा प्रकल्प लवकरात लवकर महाराष्ट्राला मिळणार आणि देशाला मिळणार. शेवटच्या प्रश्नामध्ये जातीमध्ये आणि भाषेच्या नावाने लोकांना तोडण्याचा प्रयत्न होत आहे आणि कुठेतरी हा विषय गंभीर आहे अशी सुद्धा टीका केली आहे. निश्चितच या प्रकारचं जातीजातीमध्ये, समाजामध्ये, भाषेच्या विषयांवर, राज्यांच्या विषयावर, बाकी कोणत्याही विषयावर जर काही समाजांमध्ये जर तेढ निर्माण करण्याचा कोणी प्रयत्न करत असतील तर हे चुकीचं आहे. आणि गडकरी साहेबांनी जे म्हटलं, मला असं वाटतं याच्यात चूक काही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.